नमस्कार. मी बसवराज पैके, व्यवस्थापक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र. आज आपण जनसामान्यामध्ये दिव्यांगाबद्दल माहिती व्हावी म्हणून प्रदर्शन लावण्यासाठी इथं आलं आहे. माझ्यासोबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी पण समाजकार्य करण्यासाठी उपस्थित आहेत. या माध्यमातून समाजातील सर्वांना दिव्यांग प्रवर्ग असल्याबद्दल माहिती द्यायची आहे. सर्वसामान्य दिव्यांग समाजाला एवढंच माहीत आहे की 3 प्रकारचे दिव्यांग आहेत: कर्णबधिर, पुन्हा अस्थिव्यंग आणि दृष्टिबाधित. पण या व्यतिरिक्तसुद्धा दिव्यांग आहेत, जसे की थॅलेसिमिया आहे, म्हणजे त्याला आपण रक्तबाधित म्हणतो, हेमोफिलिया आहे, कुष्ठरोग आहेत, असे 21 प्रकार आहेत. तर त्यांना आपण ती समाजाला माहिती व्हावी, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचाव्यात, यासाठी आपण प्रदर्शन लावतो आहे यात्रेनिमित्त, जे की ग्रामीण भागातील परिसरातील लोकांना याची माहिती व्हावी म्हणून. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत यांना लागणारी नियमित थेरपी, कुणाचा आरोग्य विमा, निरामय आरोग्य विमा आहे तो, तसेच सहाय्यभूत साधने जसे की व्हीलचेअर आहे, मोटराईज ट्रायसिकल आहे, श्रवणयंत्र आहे, अंधांना स्मार्टफोन आहे, अशा व्यक्ती आपण मोफत पुरवल्या जातो. तसंच त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे. जे बुद्धिबाधित मुलांचे पालक आहेत त्यांना आपण 2-3 दिवसाचं रहिवासी प्रशिक्षण देतो, जेणेकरून त्या मुलाचं संगोपन कसं करता यावं याबद्दल आपण माहिती देत असतो.